शासनाने आता त्या योजना आणली त्या योजनेत मग केव्हा कधी येते तुझा पगार? कोणती योजना? लाडकी आमची बहीण. महाराज मंडळी सांगतात ते लाडकी बहीण तिच्या जीवन जगणारा तिने म्हटलं हो कमाल आहे, आता आपल्या बहिणीच्या घरी लग्न आहे, 5 कपड्याचा आहेर न्यायचा, ते लेकरं आहेत, मग काहीतरी काम धंदा करा, गप्प बैस नाही तर मी निंबाजी भाऊ होईन बर का. तो तिला धाक द्यायचा, काय म्हणायचा, मी घर सोडून निंबाजी भाऊ होईन. तर निंबाजी भाऊ होते गावाच्या बाहेर राहणारे, ते कुटी बनवून राहत होते. एकदा दोनदा तीनदा नेहमीच काम सांगितले, काय म्हणायचं, मी निंबाजी भाऊ होईन बरं. दिवस तिला कंटाळा आला, ते म्हणे तिने काहीतरी काम सांगितलं, मी निंबाजी भाऊ होईन, जा व्हा म्हणे, खुशाल व्हा. आता ते बोलण्याचा ओघ असतो आणि टाईट होता तो. गेला निंबाजी भाऊच्या तिथे गेल्यानंतर बाबाजी जवळ बसला. संध्याकाळपर्यंत हरिपाठ झाला. रात्र कशी काढली. सकाळीच त्याला चहाची सवय तिथले कसला चहा काय, 9 वाजले, 10 वाजले आणि 11 वाजले, आ करा जांभळी देऊ लागला. भाऊ म्हणे बाबा काही पोटा पाण्याची व्यवस्था आहे ना म्हणे, ते निंबाचा पाला आण आणि उकळत आणि कुटायचं आणि त्याचा रस काढायचा. 1 ग्लास तू घे, 1 ग्लास मी घेतो. ते निंबाचा पालाच पित होते म्हणून त्याचा निंबाजी बुवा. मग त्या महाराजाला त्यानं दिला आणि कसा बसा एक अर्धा कपच पिला. एक त्याला कसला पिला जातो, पिला त्याने तो, आणि पिल्यानंतर त्याला उलटी झाली. थोडक्यात दिवस काही जाईना आणि योग असा की हा इकडे आल्यामुळं ती माऊली कुठेतरी कामात गुंतूनच्या त्याच्या घरच्या म्हशीला डाव तोडलं आणि आली पळून. नेमकी या आश्रमाजवळ निंबाजी बुवाच्या. आता आपल्या घरची म्हैस आली, मग याच्या ओळखीचीच म्हैस, मग याला ज्याच्या ओळखीची असल्यामुळं ती तिच्याजवळ येऊन आणि घेऊ लागली. मग यानं काय केलं, इकडे तिकडे पाहिलं, बाबाजीने काय धोतर घेतलं, आता म्हशीच्या शिंगात म्हशीच्या शिंगात गुंतवलं आणि आग म्हशी मला कुठे नेशी, आग म्हशी मला कुठे नेशी. आता ती याचीच म्हैस आणि रोजचा रस्ता तिला पाठी घराकडे चालली ना. मग हा गेला म्हशीच्या सोबत गेला घरी. आले मी येत होतो का, या म्हशीनं आणलं मला. काय म्हणला, मी येत होतो का, आग म्हशी मंद वैराग्य विठोबा कुमार. असे निंबाजी होणारे लय की क्षणाचं वैराग्य, त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. आमची महाराज मंडळी काय म्हणतात, स्मशान वैराग्य म्हणतात. आणि ते मंद वैराग्य आहे. यापेक्षा तीव्र वैराग्य, यापेक्षा एक श्रेष्ठ वैराग्य आहे तीव्र वैराग्य, की ज्या वैराग्यामध्ये माणसाला या सगळ्या गोष्टी अलिक वाटतात. विठ्ठले हे चित्त भगवंता